ऐसे रोड तो क्या ही चाहिए और क्या ही चाहिए। ये देखो व्यूज। सर जी आगे रास्ता है चालू। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आहे 28 सप्टेंबर 2025. तर आता वाजले सकाळचे 11 बरोबर 11 AM सॉरी. आणि आजचा प्लॅन असा आहे की आपली रात्री 12:15 वाजता ट्रेन आहे फ्रॉम सहारनपूर वन्स अगेन. तर व्हॉट वी आर डुईंग टुडे इज विल बी गोईंग टू देहरादून. आपण आधी देहरादूनला जाणार आहोत आणि त्यानंतर जर पॉसिबल झालं तर आपण मसुरी कवर करणार आहोत. आणि हे 2 लोकेशन कवर करून आपण हरिद्वारला येणार आहोत, जिथे आपल्याला आपली बाईक ट्रान्सपोर्ट करायची आहे. तर हा आजचा प्लॅन आहे आणि टुडे विल बी युअर लास्ट डे ऑफ राईड. सो जे एवढ्या दिवसात झालं ते सगळं खूप मिस करणार आहे. जे एवढे दिवस डेली आपण राईड करत होतो आणि डेली असे ब्युटिफुल लोकेशन्स, ब्युटिफुल लँडस्केप बघत होतो. तर आपल्याला ते आता बघायला मिळणार नाही वन्स वी गो टू मुंबई. आणि ही प्रॉपर्टी अशी दिसते बघा. आणि मी पूर्णपणे फ्रेश वगैरे तर झालो आहे. आता मला फक्त माझे बॅग्स पूर्ण पॅक करायचे आहेत. पूर्ण बॅग्स वगैरे मी एकदा लोड केले, बाईकवरती लोड केले की त्याच्यानंतर आपण निघायला रेडी होणार. पण जे देहरादूनमध्ये लँडस्लाईड वगैरे झाले होते, जे इश्यू झाले होते एक्सपेक्टिंग, ते सगळं नीट झालं असेल. कारण की अजूनपर्यंत रोड क्लोजरच दाखवतं आहे आणि सगळं रेस्क्यू ऑपरेशन अजून कंप्लीट झालेलं नाही आहे. कारण की आम्ही पण आज ऋषिकेशमध्ये आम्ही 2 दिवस होतो. तर आम्ही पण आर्मी हेलिकॉप्टर्स, आर्मी चॉपर्स बघतो आहे जे इकडनं कंटिन्यू येत आहेत जात आहेत, जे रेकी करत आहेत की कुठे काही अजून लँडस्लाईड वगैरे आहे का, कुठे काही इश्यू आहे का. तर ह्या सगळ्यामुळे आम्हाला देहरादूनचं जायचं अजून नक्की आम्ही ठरवलं नव्हतं, देहरादून आणि मसुरीला. बट लेट्स सी की देहरादून आणि मसुरी आज आम्ही कवर करू शकू आणि सगळं टायमावरती होईल. तर हेच सगळं आता होतं आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही जरूर चॅनलवरती बने राहा. आणि या व्हिडिओमध्ये बघा पुढे आधी आता आपल्याला काय काय होतं. कारण की मला पण नाही माहिती आहे की आपण देहरादून मसुरी करू शकणार आहोत की नाही. तर दिस इज अ चॅलेंज फॉर अस टुडे. लेट्स सी हाव इट गोज. तर आता भेटूया आपण बाईकवरती. तर आज आहे 28 सप्टेंबर आणि आपण आता इकडून निघतो आहे ऋषिकेशवरून. बाय द वे त्या हॉटेलचं नाव आहे जुले कम्यून. गाडी आहे ना. अरे मैं सोचेगा इधर से घुमा लेते थे बाइक. नहीं घूमेगा, रुक जा. ट्रॉली खाली होती इकडे ट्रॅक्टरची आणि आपण निघतोय. हा जो रोड आहे तो पूर्ण खराब होता जसं तुम्ही बघितलं. तो आता नवीन बनवायचं परत काम चालू आहे रिपेअरिंगचं. आपण पण जायला ट्राय करूया सोबत. पण जेवढी आता धूळ माती उडाली आहे सायनाथच्या बाईकने, तेवढं आपल्या बाईकने नाही उडालं. वी हॅव डन इट. थोडंसं अंडर कॉन्फिडंट फील करत होतो मी. आपण करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. सॅडल बॅग्स परत आल्यात आपल्या बाईकवरती. तर एकदा कॉशियसली राईड करायचं आपल्याला. आता आपल्या बाईकने पण खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे. कुठेच काही इश्यू नाही दिला आहे असं बाईक ब्रेकडाऊन वगैरे. बाय गॉड्स ग्रेस. तुम्ही बघू शकता इकडे हॉटेलपर्यंत पोहोचणंच थोडंसं किती डिफिकल्ट आहे. सगळं लँडस्लाईड झालेलं ना, त्याच्यामुळे झालं. आत्ता 2 दिवसाआधी जे देहरादूनमध्ये क्लाउड बस झाला तेव्हा इथे पण इश्यू झाला थोडा. तर हा तोच रोड आहे जिथून काल आपण त्रिवेणी घाटला गेलो होतो. हा आहे त्रिवेणी घाट.
हा लेफ्टला जो दिसतोय तो रामझुला आहे. इकडे कालही ट्रॅफिक होती, आजही ट्रॅफिक आहे. आपल्याकडे आज सॅडल बॅग्स आहेत तर आपण कार आहोत, नॉट बाईक. असं धपाधप गाडी पुढे नाही टाकू शकत आपण. सायना तिथे थांबला होता नशीब. आता फक्त मी आणि सायनाच पुढे चाललो. रोहन जो आहे तो गंगेवरती स्नान करून येणार आहे आणि अमन आणि धीरज रेडी होत आहेत. इकडनं राईट आहे आपल्याला. नॉट शुअर हा रस्ता बरोबर आहे की नाही. लेट्स ट्रस्ट द गूगल मॅप्स. ऋषिकेश की गलियों में भटकते हुए दो मुसाफिर. अब हम गंगा के ऊपर अलकनंदा का संगम होने के बाद ये ऋषिकेश में आके गंगा बन जाती है. जैसे देवप्रयाग से ही गंगा बन के बहती है. पेट्रोल भरायचं आहे थोडंसं, आपल्याला पण पेट्रोल भरायचं आहे बाईकमध्ये पण आणि स्वतःमध्ये पण. पाणी पण पिवावं लागेल. खूप जास्त ऊन आणि बॉटल मी रूमवरतीच विसरलं, वॉटर बॉटल. ऐसे रोड से तो क्या ही चाहिए और क्या ही चाहिए. ये देखो व्यूज. छाव ही छाव. क्या मजा आ रहा है भाई साहब. अगर ये स्पीड मेंटेन करेंगे तो जल्दी पहुंचाएंगे. और रोड ऐसे ही रहे we don't even need a break. पानी भी देहरादून में जाके पियेंगे. After 7 days of riding, हमें 6th गियर पे बाइक चलाने का मौका मिला उत्तराखंड में. अदरवाइज फर्स्ट 3rd गियर 4th गियर, कभी कभार 5th गियर. Sooner we'll see व्यू पॉइंट आई गेस. जैसे हम चढ़े जा रहे हैं पहाड़ों के ऊपर. साईनाथ भाई मस्त आगे चल रहे हैं. एलिफेंट्स क्रॉसिंग. अभी हमारा अगर कुछ उत्तराखंड में बचा है तो कल्पेश्वर, त्रिनारायण, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री एंड कैचुधाम. मस्त लग रहा है भाई, मस्त लग रहा है. अभी यहाँ पे धूप में है, क्लाइमेट इज क्लाउडी और पूरा जंगल के बीच में से हम चल रहे हैं, इसकी वजह से ठंडा ठंडा लग रहा है. फ्यूल अप टाइम. पेट्रोल भरलंय. तर वी हॅव रीच देहरादून. एक नंबर. अरे बाबा रे बाबा. तर आता इकडनं मसुरी 32 किलोमीटर्स आहे, बट इट्स शोईंग 1.5 hour.
कारण की देहरादून जर तुम्हाला सिटी पूर्ण बघायची आहे तर त्यासाठी तुम्हाला मसूरीला जावं लागेल. फ्रॉम वेअर पूरा देहरादून सिटी दिखता है. सो वी आर लिटिल कन्फ्यूज बिकॉज वी डोंट नो कि मसूरी जाने के लिए यहाँ से और कितना टाइम लगने वाला है. देयर इज़ अ विलेज कॉल्ड डूम गाँव. तो ये डूम गाँव में रोड क्लोजर दिखा रहा है जो अभी हुआ देहरादून में क्लाउड बस्ट 16th को, 3 दिन पहले ऑन 16th ऑफ सितंबर. तो उसकी वजह से रोड क्लोजर दिखा रहा है. इट इज शोइंग अराउंड 1.5 आवर्स. एंड हमें 5 बजे कैसे भी करके रिटर्न पहुंचना होगा अपनी बाइक्स देने के लिए. जो घाट हम अभी चल रहे हैं, बहुत प्यारे रोड्स, लिटिल रिस्की रोड्स. श्री प्रकाशेश्वर महादेव मंदिर, मसूरी रोड, देहरादून. और ये ट्रैफिक जैम. Is it because of the road closure? सर जी आगे रास्ता है चालू. ये जो है, ये जो क्लाउड बस्ट के है निशान सारे, जो कुछ भी आप देख रहे हो. टफ ऑफ रोड, टफ. और ये देहरादून के क्लाउड बस्ट के वजह से जो ये जो रास्ते बने हैं, लैंडस्लाइड्स पार करना थोड़ा डिफ़िकल्ट हो जा रहा है. ओहो, क्या ही गाड़ी मस्त शेकी शेकी हो गई है, शेकी शेकी. स्मॉल स्मॉल वाटर क्रॉसिंग्स लैंडस्लाइड की वजह से. आर्मी इज़ वर्किंग सुपर फास्ट टू क्लियर ऑल ऑफ दिस. जैसे कि यहाँ पे भी देख सकते हो, पूरा ये लैंडस्लाइड की वजह से ही हुआ है. ओहो, वो आगे वाला. हाँ लेकिन आगे वाला क्रेजी है. जसं की आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं की आपण आता देहरादूनमध्ये आलो. देहरादूनच्या पुढे आपण देहरादूनमध्ये थोडीशी ट्रॅफिक लागली, पण त्याच्यानंतर आपण पुढे आलो टुवर्ड्स मसूरी. आणि मसूरीवरून पूर्ण देहरादूनचा व्ह्यू पॉईंट आहे, जो तुम्ही आता बघितला थोड्या वेळ आधी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला, किंवा तुम्ही यानंतर बघाल आता देहरादूनचा पूर्ण व्ह्यू पॉईंट मसूरीमधून. आणि आतापर्यंतची राईड तर अमेझिंग होती. इथे हवा वगैरे आहे, पण असं ऊन पण आहे, पण अशी गरमी तर होत नाही, कारण की हे हिल स्टेशन आहे आफ्टर ऑल. आणि हे जसं तुम्ही बघू शकता की लँडस्लाईड वगैरे छोटे छोटे लँडस्लाईड वगैरे झालेले ते दिसतात इथे. आणि इथे आता सध्या पाऊस येऊ शकतो असं वाटतंय. क्लायमेट तर असंच आहे. मस्त इकडे सगळीकडे रूफटॉप कॅफेज आहेत, जिकडनं तुम्ही पूर्ण देहरादून सिटीचा व्ह्यू घेऊ शकता. ॲज यू गाईज कॅन सी. तर आता आम्ही इथे बसलो आहे आणि इकडनं आम्ही नाश्ता करून फटफट निघून जाणार आहोत, कारण की परत आपल्याला हरिद्वारला पोहोचायचं आहे. लेट्स सी हरिद्वारला जायला किती वेळ लागतं. आपल्या कॅमेराची बॅटरी पण लो झाली, दुसरी बॅटरी पण मी चेंज करतो आता. तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा.